अखिल आत्माराम भोईर मुख्य व्यासपीठावरती बसलेत आमचे मित्र, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ज्यांच्या मातोश्री नुकताच अर्चनाताई आत्माराम भोईर पंचायत समितीमधून भरघोस मताने निवडून आल्यात आणि त्यांचे सुपुत्र आपण या ठिकाणी पाहतो अखिल भोईर मुख्य व्यासपीठावरती बसलेत. सर्वांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. आलेल्या क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, त्याचबरोबरीनं खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चिंचवण दीपक आणि त्यांच्या विरोधात कोंडावाडी. टॉस जिंकलं या ठिकाणी चिंचवण या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने या ठिकाणी घेतलाय. चेतन चला या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि राम 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी असेल. सुरुवातीलाच आपण पाहतोय की राम पवार 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला होता की राम पवार एक चांगला गोलंदाज आहे. इसांबे टीमच्या अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेटमधून एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहत आलोय. त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. त्याचबरोबरीनं आपण पाहतोय की आता नेक्स्ट मॅचला या ठिकाणी होती सुरुवात. चिंचवण दीपक आणि त्यांच्या विरोधात कोंडावाडी 11 या दोन संघादरम्यान. चिंचवण दीपक टीमनं टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकताच फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतला. लगेच आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या. आई माऊली रानसे आणि इसांबे रोहित ही लढत आपण पाहिली. पहिल्या मॅचमध्ये वाशिवले आणि कानावलेवाडी भरत या दोन संघादरम्यान मॅच पाहिली. खऱ्या अर्थानं मॅच जिंकली ती वाशिवली या टीमनं. दुसऱ्या मॅचमध्ये पराभूत केलं खऱ्या अर्थानं आई माऊली रानसे टीमला आणि इसांबे टीमनं मॅच जिंकलेली आहे. आणि आता तिसरी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चिंचवण दीपक आणि त्यांच्या विरोधात कोंडावाडी. आई टाकेदेवी क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आई टाकेदेवी चषक 2026 हे दिमागदार देखणं पर्व शिवनगरवाडी यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. मायबाप प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करीत आहेत. त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिकमय स्वागत असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चिंचवण टीम गुलचंद पाटील शिरडोन यांच्याकडून खऱ्या अर्थानं चिंचवण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आमचे समालोचक मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा चिंचवण टीमला आल्यात. त्यांचं देखील हार्दिकमय स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऑफिशियल देखील आमचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अविनाश पारंगे, अरुण पारंगे सर, त्याचबरोबरीनं टीके कुरुंगले सर संपूर्ण या स्पर्धेला कव्हर करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. लक्ष्मण वाघे यांना आम्ही विनंती करतोय आमचे मान्यवर या ठिकाणी सुभाषजी नाईक यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. कानावले ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. कोंडावाडी टीमच्या कोणत्याही खेळाडूनं जर 50 लगावली तर अखिल भोईर यांच्याकडून खऱ्या अर्थानं 2000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. डीजे नितीन यांचं देखील कौतुक. प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज अगदी क्वालिटी आणि क्लॅरिटीनं ते पोचवत आहेत. त्याचबरोबरीनं समर्थ लाईव्ह इव्हेंट्स आमचे मात्रे रोशन मात्रे त्यांचा हा ब्रॉडकास्ट आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. संपूर्ण या स्पर्धेला त्यांनी कव्हर करत असताना नक्कीच या ठिकाणी पाहतोय. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिकसाठी खऱ्या अर्थानं दत्ता शेठ यांच्याकडून 1000 आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज
दत्ता शेठ यांच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यांचे देखील आभार. पारितोषिक ते लावतायत. पारितोषिक पटकावली पाहिजेत. ऐसा म्हणूनही गेली तुका की पैशाला कोणी मुकू नका. आणि हे पारितोषिक या ठिकाणी लावण्यात येते. जबरदस्त पारितोषिक लावले जात आहेत. कोंडावाडी टीमसाठी खऱ्या अर्थाने ते पारितोषिक असेल. लेफ्टी बॅट्समन आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. फलंदाज विनायक. नॉन स्ट्रायकर एंड वरती पंकजला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज श्याम. निवृत्ती कातकरी सांगतात आम्हाला की प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. पहिला चेंडू वाईट येतोय. वाईटच्या मदतीनं 10 पलकाचा श्री गणेशा या ठिकाणी करण्यात येत आहे. पहिली धाव 10 पलकावरती लागत असताना आपण या ठिकाणी पाहतोय श्यामला गोलंदाजी मार्कवरती. श्याम एक चांगला गोलंदाज. त्याचबरोबरीनं त्याच्या अगेन्स्ट आगल्या वेगळ्या स्टाईलनं अनोख्या शैलीनं विनायक ऑन स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी व्हाईट बॉल टाकतोय गोलंदाज श्याम बॉलिंग ट्रॅक वरती असताना. आणि या 2 धाबेच्या मदतीनं पहिली एक अमंदरची धाव आली आणि पुन्हा एकदा आपण पाहतो व्हाईटच्या स्वरूपात दुसरी धाव 10 पलकावरती लागत असताना समाजसेवक तेजस लबडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खानावलेचे त्यांचं देखील करतो आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. जगदीश पवार तुमची या ठिकाणी वाट पाहत आहेत. यावेळेस दोन धाबा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धाबेच्या मदतीनं विनायकनं आता खातं ओपन केलंय स्वतःचं. 2 धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल. ते एकूणच 4 या धाबसंख्येवरती. 4 धाबा 10 पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. अखिल आत्माराम भोईर इथून प्रस्थान होत आहेत. खरं तर आमचे फार जवळचे मित्र आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज श्यामला या ठिकाणी पाहतोय. आतापर्यंत पहिल्या चेंडूची त्यांनी पैकी केली 2 धावा या ठिकाणी त्यांनी खर्ची केल्यात. श्यामला बॉलिंग ट्रॅक वरती आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी इथून पुढे करणं गरजेचं असेल. यावेळेस फटका पसला हवेमध्ये. झेल होण्याची शक्यता परंतु हाताला स्पर्श करत चेंडू जमिनीवरती सेफली लँड होतोय. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल. ते एकूणच 5 या धाबसंख्येवरती. 5 धावा 10 पलकावरती येत असताना खऱ्या अर्थानं आमचे मित्र प्रवीण पवार यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. पात्र समजलं खऱ्या अर्थानं. परंतु त्यांचे देखील आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करूया. बॉलिंग ट्रॅकवरती श्यामला आपण या ठिकाणी पाहतोय. आत्तापर्यंत त्यानं 2 चेंडूची फेकी केली. एकूणच 4 चेंडूला त्याने फेकलं. 2 चेंडू वाईट आले. एका चेंडूवरती दुहेरी धाव आले आणि तदनंतर सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलंय. बॉल तयार. यावेळेस फटका पसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ऑट झेल. कॅच ऑफ द मॅच. फलंदाज बाद. बी आणि त्यांच्या विरोधात जांभूलवाडी सागर दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की रिपोर्टिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. बातान बी आणि जांभूलवाडी सागर दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यावं. नेक्स्ट बॅट्समन सुनील मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना सुनीलला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण त्या ठिकाणी पाहतोय.
चांगले बॅटिंग इथून पुढे करावी लागेल. सुरुवातीचे 2 चेंडू थोडेसे खराब होते. 2 चेंडू वाईट टाकले गोलंदाज श्याम या गोलंदाजानं. तदनंतर पुढील 3 चेंडूवरती काय गुड कमबॅक या गोलंदाजानं केलंय. विकेटची पडझड, मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट डाऊन झाला. पंकजला तिथून मैदान सोडावं लागलं आणि नवीन बॅट्समन सुनील मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना ऑन स्ट्राईकवरती त्याला आपण पाहतोय. वेगावरती स्वार, अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असताना नियंत्रण आपण त्या ठिकाणी पाहिलं. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. जसा सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तसा पहिला चेंडू तो त्या ठिकाणी डॉट बॉल खेळतोय. अरुणजी पारंगे सर स्क्वेअर लेग पंच, त्याचबरोबरीनं मिड पंचाच्या भूमिकेमध्ये टीके कुरुंगले सर यांना आपण त्या ठिकाणी पाहतोय. आप ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पुल अनसक्सेसफुल. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आला आणि महत्वाची विकेट झेल कॅरी केलं झेल आणि संपवलाय सुनीलचा खेळ. ठोक डीजे. यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण त्याला पाहतो ऑन स्ट्राईकवरती. आता एखाद्या फलंदाजावरती जबाबदारी घ्यायला पाहिजे अंगावरती, तरच या ठिकाणी धावा होतील. आणि जर आक्रमण झालं तर नक्कीच एक धाबसंख्येचं मोठं डोंगर उभं करू शकेल. डाईव्ह लगावलंय परंतु एक धाव, धोक्याची घंटा होती परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. जसा विशाल स्ट्राईकवरती आला त्याने बॅटला चेंडू स्पर्श केला. अगदी गली आणि फर्स्ट स्लिपच्या मधोमध चेंडूची चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. चांगलं फील्ड करण्यात आलं. एकेरी धाबेच्या मदतीनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 2 विकेट या ठिकाणी गमावल्या आणि एकूणच केवळ आणि केवळ 6 धावा गोलंदाजाने खर्ची केल्या. 2 चेंडू त्याने खऱ्या अर्थानं वाईट टाकले परंतु चांगलं कमबॅक या षटकामध्ये आपण पाहिलंय. 2 विकेट गमावल्या, 6 धावा धाव पलकावरती. इथून पुढे जर आक्रमण झालं नाही तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत या ठिकाणी रोखलं जाईल खोंडावाडी या टीमला. निवृत्ती कातकरी सांगतायत की 2 विकेट झाल्या, 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांनी या ठिकाणी ऑनलाईन गोलंदाज श्यामला ते मारणार आहेत. परंतु इथून पुढे कोणतेही गोलंदाज जर विकेट घेतील तर प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून लावण्यात येईल. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय दुसरं षटक घेऊन. अविनाशला आपण या ठिकाणी पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी त्याला इथून पुढे करावी लागेल. श्यामनं जशी गोलंदाजी केलेली आहे ना, इम्प्रेसिव्ह कामगिरी श्यामची या मॅचमध्ये आपण पाहतोय. त्याचबरोबरीनं आता विशाल आणि त्याच्या सोबतीला सलामीला गेलेला फलंदाज विनायक या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. ऑन स्ट्राईकवरती विशालला आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आणि या वाईटच्या मदतीनं धाव पलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. कानावले ग्रामपंचायतीचे उपसरपंच सरपंच सुभाषजी नाईक यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला कूलर या ठिकाणी देण्यात आला आहे. त्यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. कारण सातत्यपूर्वक आम्ही हेच उल्लेख करतो की या जगामध्ये पैसा सगळ्यांकडे, ती देण्याची दानत अगदी कमी लोकांकडे आणि त्यांच्यातील एक आहेत सुभाषजी नाईक साहेब आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी कूलर स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. यावेळेस स्लिडिंग एज घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं फंबल, चेंडू तिथून निसटतोय, स्टॉप जरूर केलंय परंतु 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव पलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 9 या धावसंख्येवरती.
2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. 9 धावा फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. विशालला ऑन स्ट्राईक वरती विशाल अशी कामगिरी या मॅच मध्ये त्याला करावी लागेल. विशाल एक चांगला खेळाडू आहे. अगदी 4थ्या क्रमांकावरती त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय. सातत्यपूर्वक आपण हेच पाहिलंय. विराट कोहली तदनंतर हार्दिक पांड्या यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 3ऱ्या 4थ्या क्रमांकावरती यावेळेस पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. एक एक धाव या क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याकरता सिंगल डबलला प्राधान्य देणं त्याचबरोबरीनं एकाच 2 मोठ्या पटक्यांचा शोध घेणं फार गरजेचं असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज विशालला बीट करत हा चेंडू चाललाय डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी संपुष्टात येईल. धावफलक स्थिरावेल ते केवळ आणि केवळ 10 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. 10 धावा धावफलकावरती. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि महत्वाची विकेट. फलंदाज विशाल, फलंदाज बाद. सामने आज रंगले अचानक मोपाडा मैदानी. आई टाकी देवीच्या षटकात ताई अचानक मोपाडा मैदानी. आई टाकी देवीच्या षटक ठेवलाई भारी शिवनगरच्या पोरांनी. विशाल बाद झाला. न्यू बॅटर इनेट नंबर 5 वरचा तुलशीराम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. श्याम तदनंतर अविनाश या गोलंदाजाकडून. एकाच 2 चेंडू जरूर खराब आले परंतु चांगलं कमबॅक या गोलंदाजांकडून होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. श्याम या ठिकाणी अविनाश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. पुन्हा एकदा लिडिंग एज. पंचांनी बोट उंच केलं आकाशाकडे आणि फलंदाज या ठिकाणी तुलशीराम. चेक केलं जाईल या ठिकाणी शोल्डर मधून चेंडू पॅच करतो की नाही. सुरळीतपणे गोलंदाजी या ठिकाणी होत आहे की नाही हे चेक केलं जाईल. चेक आपण या ठिकाणी करतोय आणि व्यवस्थित डिलिव्हर्ड केला आहे हा चेंडू. त्याकरता आपण पाहतोय की फलंदाज या ठिकाणी तुळशीराम बाद असेल.
इथून पुढे सगळे बॉल आपण चेक करणार आहोत, कारण की ऑब्जेक्शन कंटिन्यू राहील. गोलंदाजावरती घेतलेला आक्षेप हा पंच चेक करतील, आमचे तिसरे पंच या ठिकाणी, आणि जरूर योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. त्याकरता इथून पुढे फ्रेश गोलंदाजीच करावी लागेल. गोलंदाज अविनाश या गोलंदाजाला. बॉल तयार आहे. अविनाश, पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट, विकेट मिळण्याची शक्यता आहे, परंतु पॉपिंग क्रीजवरती फलंदाज सुखरूपपणे पोहोचलेत. एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. मॅच मध्ये जर एक ट्विस्ट पाहायचं असेल ना, तर इथून पुढे तुम्हाला आक्रमण करावं लागेल. चांगला चेंडू पंचांचा त्या ठिकाणी इशारा येतो वाईटचा. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर, ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, उजव्या एसटीच्या बाहेर टाकणारा हा चेंडू पंचाने दंडित केलं. इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं धाव जाऊन पोहोचल ते 12 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती प्रतिकेशला या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा परफेक्ट बॉल, अगदी बाटानं अगदी पायाच्या मधोमध या चेंडूची फेकी झाली आणि तदनंतर यष्टीरक्षकाचा भेद. फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय समीरला, आणि पहिला चेंडू तो या ठिकाणी डॉट बॉल खेळतोय. बॉल तयार आहे. प्रतिकेश आप ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, पुल अनसक्सेसफुल. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आला, झेलला पकडलं आणि पुन्हा एकदा मोठा धक्का. फलंदाज समीर या चेंडूवरती होईल बाद. फलंदाज देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्या आहेत. त्यांचं देखील मोस्ट वेलकम आपण या स्पर्धेमध्ये करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज सज्ज होईल. प्रतिकेश, आणि पुन्हा एकदा या ठिकाणी येतो चेंडू डॉट. धावफलक स्थिरावेल ते केवळ आणि केवळ 11 या धावसंख्येवरती. 5 विकेट या ठिकाणी गमावल्यात. थोडी दयनीय अवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकेट गमवत असताना कोंडावाडी संघ. खराब बॉल, पंचाचा नो बॉलचा इशारा, आणि तदनंतर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी लाजबाब हा 22चा येतोय चौकार. फिश बॉल
या ठिकाणी असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट, पुढील बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आक्रमण केलं जाईल का? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रतिकेश तयार आहे. अलोंग दी कार्पेटचा हा पटका मिडॉन वरती चांगलं क्षेत्ररक्षण, प्रोटेक्शन चांगलं होतं, चेंडूला अडवलं. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. ऑन स्ट्राईक वरती आता आपण फलंदाज पाहतोय विनायकला. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रत्येकेश एक चेंडू त्याने खराब टाकला, परंतु अविनाश पारंगे सर चांगली गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. एक महत्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केलेली आहे. 2 चेंडू त्यांना डॉट टाकलेत, एका चेंडूवरती सिंगल आली आहे आणि एक चेंडू त्यांना नो टाकलाय. पंजा जरूर आला या षटकामध्ये, परंतु धावसंख्येवरती बंधन घालण्याचं काम त्यानं केलंय. फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये सलामीला दाखल झाला होता, त्याला आता त्याचा करिश्मा त्याचा जलवा दाखवणं गरजेचं असेल. बोला तयार. यावेळी चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत, मिडानवरून लॉंगॉनवरती चांगलं प्रोटेक्शन. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. तिसरा षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडूची पैकी करून झालेली आहे. उर्वरित एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. बोला तयार. दिशा दिल्या पॉइंट वरून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या जवळ चेंडू चाललाय. सीमा पार होतोय की काय असं वाटत असताना क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल सीमारेषा पार. 4 चौकार. जे पंढरी फडके बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत नाव आणि त्यांच्यावरती आधारित हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं. नेक्स्ट मॅचसाठी बातानबी आणि जांभूलवाडी सागर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. बातानबी आणि जांभूलवाडी सागर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यावत. आपण पाहतो या ठिकाणी आम्हाला मालिकावीरसाठी सायकल पुरस्कृत केली आहे ती विनोद शेठ पाटील वासांबे ग्रामपंचायतीचे कार्यार्थानं सदस्य, त्याचबरोबरीनं सामनावीर या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या आहेत. टायगर ग्रुप अध्यक्ष प्रतीकदादा हिरवले यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला देण्यात आले आहेत. बालाराम पवार यांच्या माध्यमातून आणि कूलर सुभाष पवार कानावले पंचायतीचे सरपंच सुभाष नाईक यांच्या माध्यमातून कार्यार्थानं आम्हाला हे कूलर देण्यात आलं, त्यांचं देखील आभार. सर्वांचे आभार. वस्तुरूपी स्वरूपात आर्थिक स्वरूपात ज्यांनी ज्यांनी मदत केली या स्पर्धेसाठी. चेंडू हवेमध्ये सेफली लँड होतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही आहेत. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल एकेरी धाबेच्या मदतीनं. 10 फलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकासाठी या ठिकाणी आमंत्रित केले गोलंदाज दीपकला. पटका पुन्हा एकदा आबेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट मिळण्याची शक्यता आहे, परंतु पॉपिंग क्रीजवरती फलंदाज सुखरूपपणे पोहोचलेत. एक सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केला आणि या 2 धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. दीपकला आपण या ठिकाणी पाहतोय पहिल्या चेंडूवरती त्यानं सिंगल धाव खर्ची केली, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव खर्ची करत एकूणच 10 फलकावरती धावा आहेत त्या 25 धावा.
यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पुल केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन चांगलं, महत्वाची विकेट झेलला केलंय कॅरी आणि हा 7वा मोठा हादरा बॅटिंग करत असताना खोंडावाडी टीमला. ओनर समीर राणे यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. याच मोपाड्या ठिकाणी त्यांचा सॅम स्पोर्ट्स आपण पाहत आहोत आणि त्या सॅम स्पोर्ट्सचे ओनर समीर राणे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आल्यात. आई टाकी देवी चषक शिवनगर वाडी चषकाला त्यांचे देखील आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं, विकेटची पडझड आणि त्या कारणास्तव अविनाश सर मैदानाच्या आतमध्ये धाबा होत असताना आपण पाहत नाही आहोत. कमी धाबसंख्येपर्यंत रोखलंय. यावेळी चांगला स्ट्रोक पूल केलंय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील परंतु मिसफिल्ड, झेल ड्रॉप आणि पुन्हा एकदा दुहेरी धाव. 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते एकूण 27 या धाबसंख्येवरती. चिंचवण दीपक आणि त्यांच्या विरोधात कोंडावाडी या 2 संघादरम्यान ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस चांगला फटका, बॉल जाईल 1 टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध 4 धाबींसाठी सीमा पार चौकार.
थोडीशी मिस्टेक. खूप चांगले स्कोरिंग या ठिकाणी करतायत. नेक्स्ट मॅचसाठी बातानबी आणि जांभूलवाडी सागर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. सुरुवातीपासून आम्ही उल्लेख या ठिकाणी करतो की इनिंग ब्रेक्समध्ये दोन्हीही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये पाहिजेत. त्याकरता बातानबी आणि जांभूलवाडी सागर आहेत का? दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण तातडीने या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. जांभूलवाडी आणि बातान. हा चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. चला, वरती टॉस बॉक्स आहे. एस एस स्पोर्ट्स यांचे बॅनर आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि आई टाकेदेवी क्रिकेट संघ शिवनगरवाडी यांचे बॅनर आपण त्या ठिकाणी पाहतोय. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. फिल्डिंग टीम बाला पवार यांच्या शुभाशय आपण या दोन्हीही टीम दरम्यान टॉस करत आहोत. बातानबी आणि जांभूलवाडी सागर या दोन्ही टीम दरम्यान टॉस करत आहोत. टॉस झाल्याच्या नंतर टॉस कोण जिंकलाय ती माहिती फक्त इत्तमभूत माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. चला, फिल्डिंग लावून घ्या. फार उशीर त्या ठिकाणी होतोय. फिल्डिंग सजवून घ्या लगेच. खोंडावाडी टीम 33 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. बॉलिंग चांगली झाली तर या धावसंख्येचं संरक्षण होईल. नेहमीच आपण पाहिलं लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेजनं होत असताना नुकताच आपण आदिवासी रायगड आणि आदिवासी ठाणे ही मॅच पाहिली. काय जबरदस्त बॅटिंग केली आदिवासी ठाणे या टीमनं. आणि आदिवासी समाज देखील कुठेही कमी नाही आहेत. आमच्या आदिवासी बांधव, आमचे आदिवासी खेळाडू देखील कुठेही कमी नाही आहेत हे दाखवत असताना आपण त्या मॅचमध्ये पाहिलं. शुभम नाईक संघाचं कॅप्टन्सी करत होता आणि प्रत्येक चांगल्या ग्रामीण टीममध्ये आपण पाहतो एकाच दोन आदिवासी चांगले आमचे बांधव खेळाडू खेळ करत असताना आपण पाहिलंय. दीपकनं जर लगातारचे 3 बॉल 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जॉन्टी पवार यांच्या माध्यमातून बॉल तयार. पहिलाच बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं स्वतःचंही संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय फलंदाज दीपक. दीपकला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. 2 धावेच्या मदतीनं त्यानं संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलंय. 33 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करत असताना बॉल तयार. चांगला पटका गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण परंतु थोडंसं फंबल. 2 धाबा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 4 या धावसंख्येवरती. 4 धाबा धाव फलकावरती आहेत. सिंगल डबलच्या साहाय्यानं धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक करतोय. श्यामला आपण नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहताना बॉलिंग ट्रॅकवरती अजय तयार आहे. एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एकेरी धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 5 या धावसंख्येवरती. एक धाव क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट आहे आणि या 33 धावसंख्येचा पाठलाग जर तुम्हाला या मॅचमध्ये करायचं असेल तर सिंगल डबलच्या साह्यानं एकाच 2 मोठ्या फटक्यांचा शोध घेणं फार इम्पॉर्टंट असेल. एकाच 2 मोठे फटके आलेच पाहिजेत पर षटकामध्ये. 24 बॉलमध्ये 33 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज शहाम या चेंडूवरती होईल बाद.
पहिला मोठा हादरा मिळत असताना आणि महत्त्वाची विकेट श्याम त्या ठिकाणी बाद होत असताना आपण या ठिकाणी पाहिलंय. न्यू बॅटर दिलीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एक चांगला बॅट्समन आहे दिलीप, परंतु इथून पुढे चांगले बॅटिंग त्याला चिंचवण या संघासाठी करावी लागेल. टॉस जिंकलं होतं चिंचवण टीमनं पहिल्या सत्रामध्ये, अगदी कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं प्रतिस्पर्धीय खोंडावाडी या टीमला. आणि आता धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिली विकेट या ठिकाणी गमावली आहे ते चिंचवण टीमनं. 24मध्ये करायचं होतं एकूणच 33 धावसंख्येचा पाठलाग या चिंचवण टीमला, परंतु धावफलकावरती धावा आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या या पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आहेत त्या धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी येईल डॉट बॉल. फलंदाज दिलीपला बीट करत हा चेंडू चाललाय. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल या ठिकाणी येतोय. मॅच असं वाटलं होतं की लवकर संपेल, बॅटिंग चांगली होईल, परंतु फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज अजयनं. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूवरती नजर नव्हती. वेट वॉच अँड प्ले असं म्हटलं जातं. चेंडूवरती करडी नजर ठेवणं तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे. ब्लाइंड स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू बीट करत जाईल डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते केवळ आणि केवळ 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे उर्वरित येणारे शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 28 या धावसंख्येची. 33चा करायचा होता पाठलाग, म्हणजे शेवटचे 18 चेंडू 28 धावसंख्येची गरज. डीजे थँक्यू डीजे. न्यू गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय दुसऱ्या क्रमांकावरचा पंकजला चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करावी लागेल. जशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली ना अजय या गोलंदाजानं, केवळ 5 धावा त्यानं खर्ची केल्या, एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केले, श्यामला त्यानं बाद केलं आणि आता शेवटच्या 18 बॉलमध्ये 28 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 18 मध्ये 28 धावसंख्येचं पाठलाग केलं जाईल. रोशन मात्रे या मॅचमध्ये की या धावा डिफेन्स केल्या जातील. क्रिकेट असा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना आणि कधी काय घडलेलं बिघडेल हे सांगणं कठीण. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज पंकज. जांभूलवाडी सागर टीमनं या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जांभूलवाडी सागर या टीमनं आयोजकांशी संपर्क आपण या ठिकाणी साधायचा आहे. प्रशांत पवार, अगदी आदिवासी आमचे बांधव आणि त्यातील मित्र म्हणून एक टॉपचे खेळाडू प्रशांत पवार या ठिकाणी येत आहेत. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांचा 1 बाउंडचा इशारा त्या ठिकाणी येतोय. दंडित केलंय गोलंदाज पंकजला, इथून पुढे तुम्ही बाउंड चेंडू करू शकत नाही. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पंकज, पहिला चेंडू त्यांना डॉट बॉल टाकलाय. यावेळेस तयार आहे. यावेळेस चांगला फटका, बॉल जाईल फाईन लेग, सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. 4 जपन
जतन आणि जपन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. खऱ्या अर्थानं ही संस्कृती जपलीच पाहिजे आणि या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पुन्हा एकदा फटका खेचायचा होता, एक धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते फलंदाज, परंतु रोखलं. ऑन स्ट्राईकवरती असणारा फलंदाज दीपकनं डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते 9 या धावसंख्येवरती. इथून पुढे जर धावसंख्येचा पाठलाग अविनाश सर या मॅचमध्ये चिंचवण टीमला करायचा असेल तर मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. एकात दोन निर्धाव चेंडू, एकात दोन विकेट या मॅचमध्ये शिरकाव करून देतील कोंडावाडी टीमला. पटका चांगला आहे, पटका चांगला आहे, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, धावतायत, परंतु अखेर सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. पंचांचा नो बॉलचा इशारा. ओव्हर पाच धाबा या चेंडूवरती मिळतील आणि या पाच धाब्याच्या मदतीनं दहा पलक जाऊन पोहोचल ते 14 या धावसंख्येवरती. गोलंदाजी करत असताना, परंतु या ठिकाणी प्रशांत पवार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मॅच सुरेश टोमरे आमचे मित्र यांच्याकडून शिवनगरवाडी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आल्यात. खऱ्या अर्थानं खूप साऱ्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार या ठिकाणी करत आहोत. सुरेश टोमरे आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. बॉल तयार. यावेळेस फटका चाललाय. फाईन लेग सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे 4 चौकार. थँक्यू डेजे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 18 या धावसंख्येवरती. 18 धावा पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. वीक करा तर चांगलं झोन आपण पाहतो, फेवरेट झोन फलंदाज दीपकचं त्या ठिकाणी, आणि त्याच दिशेमध्ये वारंवार फटकेबाजी करत असताना फलंदाज दीपकला आपण त्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा येतो चौकार आणि चौकाराच्या मदतीने दहा पलक जाऊन पोहोचल ते 23 या धावसंख्येवरती. विजयासाठी आता शेवटचे 12 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे.
12 बॉल आणि आता 10 धावसंख्येची गरज आहे. समोरच्या दिशेमध्ये लॉब केलं, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनावं लागेल दर्शक. क्षेत्ररक्षकाच्या अगदी मस्तकावरती दस्तक देणारा हा येतोय दर्जेदार लाजबाब अभ्यासपूर्ण षटकार. मधून हा षटकार आला. बराच वेळ तो नॉन स्ट्रायकर एंडवरती शांतपणे उभा होता. तो पाहत होता फलंदाज दीपक कशी फलंदाजी करतोय आणि मी का मारू शकत नाही. पुन्हा एकदा हा चांगला फटका, हा विजयी चौकार येईल का आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार आणि हा सामना या ठिकाणी विजयी होतोय चिंचवण दीपक.